राम राम मंडळी, आताच आपण सर्वांनी आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला. यासाठी जमलेले आमचे मार्गदर्शक भाऊ, विकास सोसायटीचे चेअरमन तात्या, पंचायत समिती सदस्य आप्पा, आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, आपल्या शाळेचे हेडमास्तर माने गुरुजी आणि समध्या गावकऱ्यांनो, दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या ग्रामसभेमध्ये एखाद्या पाहुण्यांना बोलवून समाजातल्या काही चांगल्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन करायला सांगत असतो. यावर्षी आपल्या रोटरी क्लबचे शिंदे साहेब या ठिकाणी आले आहेत. मी आपल्या गावाच्या वतीनं साहेबांचं सहर्ष स्वागत करतो आणि आता वेळ न घालवता त्यांनाच विनंती करतो की त्यांनी त्यांचं भाषण सुरू करावं. नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी आपणाशी एका महत्वाच्या विषयावर बोलायला आलोय. तुमचं गाव हे तसं तालुक्यातलं नावाजलेलं गाव. राजकारण, समाजकारण, शिक्षण, शेती सगळ्यात अग्रेसर अशी तुमची ओळख आहे. म्हणूनच मी हा महत्वाचा विषय तुमच्या समोर मांडणार आहे. आजपर्यंत तुम्ही गावात अनेक उपक्रम राबवले असतील, अनेक सार्वजनिक हिताची कामं केली असतील, तसेच स्वतःच्या कुटुंबासाठी, आनंदासाठी, सुखासाठी, पुण्यासाठी काही सत्कर्म पण केली असतील. जसे अन्नदान. आपल्या समोरचा एखादा भुकेलेला माणूस तृप्त झाला की आपण धन्य होतो. तसंच दुसरं दान, रक्तदान. तुम्ही दिलेलं रक्त कुणाला दिलं जाणार आहे हे माहित नसतं, परंतु तुम्ही एखाद्या गरजवंताची महत्वाची गरज भागवलेली असते. असंच एक अजून महत्वाचं दान आहे, ते म्हणजे अवयवदान. सध्या भारतात दररोज सुमारे 6300 लोक विविध कारणामुळे मृत्युमुखी पडत आहेत आणि त्यामध्ये अंदाजे 150 लोक त्यांना नवीन अवयव न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत. जर लोकांनी अवयवदान करायला सुरुवात केली तर यातील कित्येक लोकांचा पुनर्जन्म होऊ शकतो. अवयवदान हे आपल्याला जिवंतपणी तसेच मृत्यू पश्चात करता येते. माणसाला जगण्यासाठी शरीराचे 5 अवयव अत्यंत महत्वाचे असतात. हार्ट म्हणजे हृदय, किडनी, लिव्हर म्हणजे यकृत, लंग्स म्हणजे फुफ्फुस आणि ब्रेन म्हणजे मेंदू. या अवयवांसोबत आपण नेत्रदान, त्वचादान इत्यादींचं आपल्या मृत्यू पश्चात दान करू शकतो. एक व्यक्ती आपल्या मृत्यू पश्चात अवयवदानामुळे कमीत कमी 10 ते 12 गरजू रुग्णांना नवीन जीवन, आयुष्य देऊ शकतं. 18 वर्ष वयापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणीही मृत्यू पश्चात अवयवदान तसेच देहदान करू शकतो. आपल्या मृत्यूनंतर आपण अनंतात विलीन होणार आहोत. जाता जाता काही जणांना आपण पुनर्जन्म देऊ शकलो तर यापेक्षा पुण्याचं दुसरं कोणतंही काम असणार नाही. कार्यक्रमानंतर ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये मी थांबणार आहे, तरी इच्छुक गावकऱ्यांनी मला तिथं भेटावं. आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचा रोटरीच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोटरी. आता नुकतंच शिंदे साहेबांनी आपल्याला एका महत्वाच्या विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो आणि ही ग्रामसभा इथं संपली असं जाहीर करतो. सॉलिड रोटरी पाहुणं झकास. 15 ऑगस्ट. जय हिंद. गणपा आला काय? आज तू इथं बसलायस आणि अजून माणसं कशी काय आली नाही? अरे या देशाबद्दल तुला काय पिरांबेले माहिती का नाही? आटान्या आता अरे येऊन गेली संधी. उरकलं सगळं. उरकलं मग? अरे अरे हा प्रमुख पाहुणा याच्या अगोदर कसं उरकलं? हो प्रमुख पाहुणं, आपण लेट आहे लेट. तुला म्हणून सांगतो आपण लेट नाही. अरे तुम्ही लवकर उरकले. तुम्ही खायला अरे आपलं कसं बघ एकदम टाइम टू टाइम असत काय? अरे आता मला सांग, आज डिराईड आहे का नाही? डिराईड आहे बरोबर वाटतंय का? माझ्याकडे बघून सांग, वाटतंय का? नुसतं अरे खाणं पिणं
असं एकदम येण्यावर उगाच का तब्येत सांभाळली आपण लई जखा. ए गणपा काय खातोस खातोस काय काय अरे शेंगदाणा आहे शेंगदाणा नाही नका कर नका डाएट आहे डाएट चालू. डॉक्टर दीक्षित आता हे काय 2च टाइम खायचं. अयो 55 मिनिटं. बापरे मग काय लागल तेवढं खाद्यात. येड्या हा. आणि दारू कशी प्यायची मग या दिल्ली केवढी चालतंय की पण चकणा नाही खायचं. हा म्हणजे काकडी चालल. मुळान गाजर चालतं का मुळा जमिनीच्या बुडाखालचं काय नाही चालत. आता शेंगदाणं फुटाणं नाही हा. मग गाजर नाही मुळा नाही फक्त काकडी चालल. बर नियम म्हणजे नियम. अरे तुझ्या बायला नियम देश बदललाय बघितलं का ए गणपा बस जाऊ दे आजच्या या ग्रामसभेचा रिपोर्टिंग दे की मला रिपोर्टिंग. एकदम झकासा एकदम झकास. रोटरीचं पाहुणं आलं होतं. काय बोललोय सोळ्या. काय म्हणाले हे हृदय किडनी लिव्हर दमानं सांग लिव्हर किडनी फुफ्फुस मेंदू काय काय नाव घेत होत. डोळा अरे बाहेर निघल की डोळा तुझा बाहेर मग काय त्या डोळ्यानं गोट्टा खेळू का मी बरं जाऊ दे काय म्हणत होत ते पाहून ना हे सगळं स्पेअर पार्ट दान करायचं सांगत होत. दान मग अरे काय सांगतोय अरे पण कोण करताय दान आयला एक गणपा एक 2 किडन्या आणि 2-3 लिव्हर घेऊन ठेवायचे करा आपण. आटाण्या माहिले पक्क येडे. अरे दान करायचे पण द्यायला नाही ती घ्यायला आलो होतं घ्यायला. गणपे अरे येणारच का काय तू का अरे आत्ताशी कुठं बघ 60-90 क्वार्टर वरून खांबा पचवायला लागलोय मी. अरे मग आणि एवढ्या मेहनतीनं हे कमावलेला लिव्हर आणि किडनी कशा स्ट्रॉंग बनाली आम्ही. अरे आपण असलं काय देत नसतोय अजिबात नाही. अरे लय मोठा देणारा. तू म्हणालाच ना तरी खोलकोळा अरे अरे हे अवयव दान बिन सगळं झूट अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा मग कस करू अंधश्रद्धा तुला सांगतो मग अरे आजकालची ती स्टाईल आहे स्टाईल. एखादी गोष्ट करायची नसली की फक्त म्हणायचं अंधश्रद्धा करेक्ट बरं ते सगळं जाऊ दे. आपल्या गणपती मंडळाची मीटिंग आहे. आपल्याला आता तिकडं देवळात जायला लागेल. देवळात मीटिंग आपण काय काम पण तिथं. अरे आपली मीटिंग आहे मग मध्ये म्हणजे शेवटी आपलं काम आहे का नाही तिथं. अरे येड्या शेवटी कसं चिरमुरण फरसाना असतो तेवढीच आपली संध्याकाळच्या चखण्याची सोय होईल का नाही. करेक्ट चलो गणपती बाप्पा शेंगदाणा सापडलाय मध्ये नाही काय खायचं. अरे येतात का नाही अजून अरे किती वेळ झाला. अरे 8 वाजता मीटिंग सांगितली आणि आता 8:30 झाल्यात आणि अजून अध्यक्ष पण नाही. दर येळाची बाब आहे ही. सभासद 50 आणि मीटिंगला 5. मंडळाची मीटिंग म्हणलं की सगळे होत्यात ग्रुप आणि जेवायला बोलवा की कशी गिदाडासारखी तुटून पडतात बघा. अरे हो अरे येतात की. हे बघ आला अध्यक्ष.
सॉरी दोस्तांनो, सॉरी जोऱ्या. हॉस्पिटलमध्ये गेलो होतो पक्याला बघायला. काय काय म्हणाले डॉक्टर? काय खरं नाही रे, व्हेंटिलेटरवर आहे. आता फक्त वाढ बघायची. बघू काय डॉक्टर म्हणतात. गणपती तोंडावर आलाय आणि अजून काही पण तयारी नाही. महत्वाचं म्हणजे वर्गणीचा आकडा ठरवायला पाहिजे. हा, अरे ठरवायचा काय? गेल्या वर्षी घेतली तेवढीच घ्यायची आपण. अरे काय बोलतोयस तू? त्याला काय घंटा होत आहे का? अरे निम्मे पैसे तर माडीवाल्यांनाच गेलं. अरे मग कशाला पाहिजेत माडीवालं? म्हणजे आता डीजे नाही, माडीवाला नाही, मग बसा चिप्या वाजवत. आपल्याला नाही यायचं आता मंडळात आणि आपण वर्गणी पण देणार नाही. बघा तुमचं तुम्हीच. थांबा अध्यक्ष, आपली मिरवणूक कशी झोक्यात झाली पाहिजे. लागेल तेवढी वर्गणी काढा. मिरवणूक सुरू झाली की आपल्याला डीजे पाहिजे, निम्म्यावाली की माडीवाले पाहिजे. आणि मिरवणूक संपत आली की फक्त ढोल ढिंच्या किटचांग पास, मगच आपलं विसर्जन. ही घ्या आपली वर्गणी 18 रुपये. त्याची नवीन नोट आहे, नवीन. नेत मग तुम्ही शेवटीच या जनरेटर चालू असताना. मग तुला टिंचांग डिचांग डिंचांग डिचांग. 11 रुपयात एवढंच येतं. काय चाललंय? पास करा. वर्गणी काय काढायची ती काढू, पण यंदा गणपतीला खर्च नाही करायचा. अरे पण का बाबा? अरे बाकी हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. EMS ऑपरेशन करायचं ठरलं तर पैशाची गरज लागेल. तेव्हा यंदा गणपती उत्सव अगदी साधा करायचा. उगाच काहीतरी डोक्यात घेऊ नका. अध्यक्ष, पक्याच्या घरी गर्दी जमली. चला लवकर. काय झालं? अरे आत्ताच तर आलो तुम्ही तिथून. काय बरं वाईट? नाही काय माहित नाही, पण 2-3 माणसं आलेत बाहेरून तिथं आणि पक्याच्या बापाला बी काहीतरी समजावतात. आपलं सरपंच बी आहे तिथं. आईला काय चाललंय तिकडं काय कळ ना. चला गेलं पाहिजे. हा चला चला जाऊ सगळे तिकडं. चला चला. सरपंच काय चाललंय? काय विषय? काय नाही, पक्याच्या वडिलांना काही लोक भेटायला आल्यात, बोलतोय त्यांच्याशी. माहितीये मला, म्हणून तर विचारतोय काय चाललंय. अरे बाबा, आता तुमच्यापासून काय लपवायचंय? तुला माहितीच आहे बघ, आता आपला पक्या लय दिवसाचा नाही राहिला बाबा. हो समजताय ते. हे बघ, त्या बाबांची पोरगी हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात उभी आहे. तुझं हृदय निकामी झालंय. दुसऱ्या कोणाचं नाही बसवलं ना तर पोरगी हाताला नाही लागणार, आणि म्हणून आल्यात ते. बाक्याचं हृदय दिला. भात सरपंच, वाटलंच होतं मला हे असंच काहीतरी चाललं असणार. हो नाना, तुम्ही बोला काहीतरी. अरे पण मी काय म्हणतोय ते तरी ऐका की. सरपंच, इलेक्शन अजून लांब आहे. नकालाही समाजसुधारक बनू. बाक्याच्या केसाला जरी हात लावला ना तर आपल्यासारखं वाईट कोण नाही. हो आधीच सांगून ठेवतोय. पण जरा समजून तर घे की काय म्हणतात ते. काय समजून बिमजून घेणार नाही. त्या डॉक्टरला पाठ काढा आमचा पक्याच मिळाला का? आणि काय सरपंच, ही डील ठरवाय तुम्हाला काय कमिशन ठरलंय? राम्या, कोण सांभाळून बोल. लय मस्तीला येऊ नकोस. मस्तीला मी नाही, तुम्ही आलाय. कशाला हात खेळ लावलाय? काय सरपंच सांगतात ते बरोबर आहे. तुम्ही काय सरपंच भांडू नका. अरे तुम्ही कशाला भांडताय आणि कसलं खेळ? अरे परमेश्वरानं माझ्या हसत्या खेळत्या पुरीच्या आयुष्याशी खेळ केला आणि आता तुम्ही काय करणार? अरे चालती बोलती माझी पोरगी जर नसल्या छातीत दुखते म्हणून दवाखान्यात गेली. महिनाभर कसल्या कसल्या तपासण्या केल्या आणि शेवटी कळालं की माझ्या पोरीचं हृदय निकामी झालंय. अरे ती एका शेतकऱ्याची पोरगी हाय, अशी कशी कमजोर दिनाची निघेल? पुन्हा पुन्हा तपासण्या करायला लावल्या पण नाही. अरे डॉक्टर म्हणत होते तेच खरं ठरलं. मी त्यांना सांगितलं, अरे औषध द्या, ऑपरेशन करा, मोठ्या डॉक्टरला बोलवा.
दागिनं गहाण टाकीन, जमीन इकीन, काय वाटतं ते करीन, पण माझ्या लेकराला वाचवा. अरे तेव्हा मला डॉक्टर म्हणतात कसं वाचवून तिला, पण त्याच्यासाठी तुमच्या पोरीला हृदय बसवावं लागेल दुसऱ्याच. अरे मला सांगा, अरे दुसऱ्याचं हृदय कुठं आणू, कसं आणू मी? माझं काढून बसवा म्हणालो ते मी जमणार नाही म्हणाल. परमेश्वरा, अरे कसली परीक्षा बघतोय माझी सांगना. अरे माझं लेकरू तडपडतंय, दवाखान्यात तडपडतंय. अरे कुठून आणू दुसरं हृदय सांगा, कुठून आणू? ईश्वरू, तू काळजी करू नकोस. मला आजपर्यंत तुझी सगळी हौसमौस पुरवली, या तुझ्या बापाने सगळी हौसमौस पुरवली, आणि ही पण हौस पुरवल. पण कुठं जायची गडबड करायची नाही. बघ मिळेल कोणतरी, अगं येणारं मिळेल आपल्याला. अगं या देवाला काळजी आहे वय, या देवाला काळजी आहे. सरपंच मी हात जोडतो, पाया पडतो तुमच्या. माझ्या पोरीला वाचवा, हो माझ्या पोरीला वाचवा. अहो किती मी पैसा दिला ना तरी विकत नाही मिळणार, हे नाही मिळणार. पण तुमचं पोरग वाचवू शकतंय माझ्या पोरीला, होय तुमचंच पोरग वाचवू शकतंय माझ्या पोरीला. अरे बाबा नो, का कळत नाही तुम्हाला? अरे का कळत नाही तुम्हाला या माझ्या एका बापाच्या यातना? अरे या नियतीनं तुमच्या पोरावर घाला घातला. अरे परमेश्वर त्याला जिवंत ठेवाय बघतोय, आणि तुम्ही मात्र त्याचा पुन्हा जीव घ्यायला निघालाय. अरे माणूस मेल्यावर त्याच्या अंगा खांद्यावरचं सोनं किमती म्हणून काढून घेताय, आणि एवढं मौल्यवान लाख मोलाचं शरीर आगीच्या तोंडी नाहीतर खांद्यातल्या मातीत संपवून टाकताय. अरे का करताय असं? सांगा ना, अरे का करताय असं? वास बाबा वास. नाना सरपंच, ठरलं आपलं. आपण पक्याला जिवंत ठेवायचं, पक्याचं हृदय द्यायचं, अवयव दान करायचं. माफ करा आम्हाला, पक्याच्या प्रेमापोटी आम्ही आंधळ झालो. एवढं मोठं पाप करून बसलो असतो. आता तुम्ही काय बी काळजी करू नका. आता तुमची पोरगी वाचणार आणि आमचा पक्या बी जिवंत राहणार. नाना आता येळ घालून चालणार नाही. काय पोरांनो? हो अध्यक्ष तुमचं बरोबर आहे. हो, आणि सरपंच माफ करा, चुकलो आम्ही. पण आज तुम्हाला शब्द देतो, मी अवयवदान करणार. मेल्यानंतर कुणाला तर उपयोगी पडणार. होय, अवयवदान करणार. आता देवात काळजी नाही, आपली काळजी आपणच घ्यायची. चला तर मग घेऊया शपथ अवयवदानाची, मृत्यूलाही जिंकण्याची.